हा नक्की माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, माननीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी याने एकत्र होऊन जे निश्चय केलेला आहे की महाराष्ट्र पण भयमुक्त, रोहिंग्यामुक्त, घुसपेठियामुक्त झाली पाहिजे, ते आता नक्की होणार आहे. हा एक फार मोठी विजय आहे. आता मी टी व्ही बघत होतो तर टी व्हीमध्ये एक नवीन ब्रेकिंग न्यूज आली आहे की ममता बनर्जी आता बंगालतून पुढे चालली आहे आणि त्या बांगलादेशमध्ये एंट्रीमध्ये तयारीमध्ये आहे. लोकांना कळलं आहे त्याच्या आता भारतामध्ये काय जगह नाही, त्याने बांगलादेश जावं लागेल. पण सर सातत्याने चर्चा चालू होती, विशेष करून ममता दीदींच्या सपोर्टमध्ये कुठेतरी मुंबईमधून ठाकरेंनी देखील आवाज दिलेला होता. आता हम तो डूबेंगे सनम तुमको भी लेकर साथ में, ते सर्वजण एकत्र डुबणार आहे. जे देशविरोधी ताकदाचे बरोबर जाईल त्यांच्या तेज असं होईल जे स्टालिनच्या तामिळनाडूमध्ये झाला आणि ममता दीदीच्या बंगालमध्ये झाला. तरह से रिजल्ट आए हैं बीजेपी के. मैंने बताया अभी ब्रेकिंग न्यूज़ चल रही है टीवी पर. ममता बनर्जी बंगाल से आगे निकलकर बांग्लादेश के अंदर एंट्री ले रही है. तब उनका क्या होने वाला है, ये आप जालपुरी खाइए. लेकिन ममता बनर्जी ऐसा भी आरोप लगा रही है की हा लोकांच्या, साधारण लोकांच्या माननीय पंतप्रधान से कनेक्टचा सिंबल आहे जालपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.